आमचा फायनली प्रवास चालू झाला आहे. हाय कर आमच्या ब्लॉगिंग मध्ये हाय कर. फायनली आपण आपल्या लोकेशनला पोहोचलोय. चला काळजी घ्या. बाय बाय. तर फायनली निघालो आता घरातून. भावाला आहे बघा मला सोडायला हायवेला पुष्कळचा आलोय. इकडं बस भेटते आणि भाव आपला तिथेच भाव. भावाचा पहिला ब्लॉगिंगचा पहिलाच दिवस आहे. जे पहिली व्हिडिओ असणार आहे यूट्यूबला जाणार आहे. भावाला प्रेम द्या, खूप सारं प्रेम द्या. माझे सबस्क्रायबर पण तुला एन्जॉय कर. बहुत पैसा कमाओ, अमीर बनो. 2-4 करोड़ मेरे को भेज दो, 2-4 करोड़ इसको भी दे दो, गरीब है इसको भी दे दो 2-4 करोड़. फिर बाद में बंगला बांधेंगे. मेरे को नया वाला गाड़ी दे दो 10 लाख का. बस हुआ. फक्त सर्व शॉर्ट घे. आगला मतलब सर्व ऍड करणार. आगायला झालं की काष्टा सोडायचा. हे ह्यांचं ब्रीद वाक्य आहे. नाही, सासूचं माझ्या. सासूचं ना. माझ्या तुझ्या सासूचं. त्याच्या मम्मीचं. हॅशटॅग हागायला झाली की काष्टा सोडणार. आय हेट बस. अच्छा बससाठी तू कंटाळले. खूप लागते मला बस. अरे पण बस नंतर तुझं आयुष्य फुलणार आहे ना ते गावी गेल्यावरती. मग तू फुलले रे क्षण ते फुलले बघायला आधी मला किती कठीण प्रसंगातून जावं लागतं त्याचं काय. गाडीवाला अजून काय बोरवलीच्या पुढे येत नाही. किती लोक आम्ही एन्जॉय करतो. हा दिवस कसं काय करतो ते सगळं तुम्हाला दाखवतो. बोला बोला. कॅमेरा तू दिसणार बोल. कॅमेऱ्याची बॅटरी पण 7% आहे. म्हणजे पटपट उतरते बॅटरी. तर 6%वरती आलं. तर भेटतो जर कॅमेरा बंद झाला तर आपण मोबाईलने शूट कंटिन्यू करूया. हाय, आमचा फायनली प्रवास चालू झाला आहे. मी त्या स्टेजवर बसलोय ना त्या स्टेजच्या खाली बरोबर देवगडचा हापूस आंबा ठेवला आहे. आपला नाही पण आपला विचार चालू आहे त्यातलं ते काढून खायचा. पण ते आपण विचार करतो तसं होत नसतं. एक्सायटेड तर खूप जास्त आहे. गावी जातो पहिल्यांदा देवगड. मला ती साईड जास्त आवडतो. कोकण साईड आहे ना खूप जास्त आवडतं. कारण त्या ठिकाणी म्हणजे बघण्यासारखं फिरण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत. बघू आता आपण 8 तारखेपर्यंत तिकडे जाऊ. 8 तारखेला आपली ट्रेन आहे माझ्या गावी यायला श्रीवर्धन मानगावला. तर 8 तारखेपर्यंत आपण कुडाळलाच आहोत बायकोच्या गावी. तर खूप मजा करू. बघू तुम्हाला पण दाखवेल किती एन्जॉय करतो. कसं वाटतं. हाऊज युअर फिलिंग्स. मस्त. मोठे मोठे नखरे केलेस. मला असं होईल तसं होईल. आता मस्त बसलेस एकदम. थोड्या वेळाने बघ ना. आई एक्सायटेड आहे की नाही. एक्साइटेड आहे. असं वाटतं गाडी तिकडे बघून काय बोलला. सिलिंगला बस आल्यावर मला आता समजतं. सिलिंग करून जातात. पुढे बघतोय शॉपचं काय ॲड्रेस बिड्रेस काय. प्रभादेवीला आलो. ते लक्झरी पूर्ण पॅक होणार आहे आता. हा मेन स्टॉप आहे यांचा. इथे मोस्ट ऑफ लक्झरी सर्व इथेच भरतात. कंटाळा आलाय. गरम होतं आहे खूप जास्त. गाईस कुठे भटकतो का समजत नाही. ठिकाणं नुसती गाडी फिरते. अजून दादरलाच आहे. फायनली आता परिश्रमानंतर आम्ही आता फायनली जेवायला थांबलो. ऑर्डर केलं आहे एक काय व्हेज नूडल्स आणि हिने ऑर्डर केलं डाळ खिचडी. फ्रंट कॅमेरा दाखव ना मग तिथे हाय तरी करेल. हाय कर आमच्या ब्लॉगिंगमध्ये हाय कर. झटपट पटापटमध्ये आपली ऑर्डर आली. ही डाळ खिचडी आणि नूडल्स. माझे एकदम लजीजदार नूडल्स आणि हिची डाळ खिचडी देवांमध्ये 1/2. तर जेवण झालं आता आणि आता आम्ही निघू. गाडीत जाऊन झोपणार आहे. आता मी तर मस्त झोपणार आहे. सकाळी बघू आता जाग येईल तेव्हा. इकडे दाखवण्यासारखं काय नाही. रात्री जाताना पूर्ण काळो काय आजूबाजूला. तर हे खायला घेतलं आता गाडीमध्ये थोडं चटरपटर. सकाळी डायरेक्ट आपण आता गावी भेटू. आता एक फायनली अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली आहे. आम्हाला वाटलेलं आम्हाला पोचायला 10 वाजतील ना. पण आता आम्ही वाजले किती 6 वाजले. 6 वाजता त्याने गाडी खूप रमटवली.
खूप फास्टमध्ये आम्हाला पोहोचवलं कुडाळला. आता कुडाळ डेपोमध्ये आहोत. आम्हाला लवकर जायचं, 2 तास इथे कोण थांबणार नाही. तर आम्ही आता रिक्षा बघतो आणि अवतार बघू शकता तुम्ही कसं झालं ते. फायनली मला बस लागली नाही. हां जास्त आरामात जेवढी मस्त आली. नाटकं केलेली त्यापेक्षा कमी नाटकं केली. रिक्षाची बार्गेनिंग चालू आहे मॅडम. एअरपोर्ट इकडनं विमानाने जाऊया का? 800 विमानाने जाऊया का? 500 आलेले आता 800. हां डेस्टिनेशन वरती पोहोचला. मगे काकांना इज्जत आहे, त्यांनी आपल्याला 600 रुपये सोडले काकांना आपल्याला. चिपी आणि हे खालती क्षेत्रफळ मंदिर आहे. मंदिराची कहाणी तुम्हाला नंतर सांगतो, आधी माझं कहाणी इकडे घरी जाऊन व्यक्त होतो. चला काळंजी घ्या. बाय बाय. आपला बैल आहे. हा समोर आहे तो. हा हो. इथून पण खाली उतरायला वाटतं. बावडी. ही भावडी हा पाचा आहे. काय? पाचा. पाचवी पाचा म्हणजे इथे शेती होते, पण आता इथे समज पाणी साचलं ना, काहीतरी बोलतात ह्याला आतलं खाजण का काहीतरी बोलतात ह्याला. हां आणि इथे पण शेती करतात. पण आता सध्या इथे पाणी भरलं, जेव्हा शेती करायच्या वेळेला हे सगळं क्लीन करणार. ते असे कमळ येतात ते छोटे छोटे, हे दिसले. तर सध्या इथे पाणी, आता पाऊस लागला ना, हां. आणि इथे पाणी भरलंय सगळं. हा बघ इथे बांधलेलं आहे. हा बघ ह्यो कृष्णा. तुमका कृष्ण जवळून दाखवते. जवळ जाऊ नको, मारू घेतलो तो झुंजावालो बैल तो. तिकडून गेलास ना, हां हे दीपक मामाचं म्हणजे गौरवचं. तिकडून ते सगळे माळ. हे अच्छा. सुप्री आजीचे आणि हे आपले. एक गायडन्स घेऊन फिरतो आपण सोबत. गायडन्सचा पेमेंट किती आहे? पर डेचा फुकट आहे ना? माडाचे आहेत बघ. हे बघ ही चिकूची. हे चिकूचं झाड. तिथे मुंगळे आहेत. हे बघ, हे बघ दिसले. चिकू मारवाडी. ही आपली आजोबा आहेत. आजोबा आजोबा हळू हळू हळू. आजोबा नाही का ना? आजोबा. अरे हळू. बैल सोडला, आम्ही सोडला, बैल सोडला, बैल गेला धावत. हा पाठा. आणि ते समोर तिकडे खाडी असेल. पहिले आपण आता इथे पोचलो आहे बायकोच्या गावी. चाय पियालो, नाश्ता केला आणि आता आम्ही हिच्या घराच्या समोर खाडी आहे, म्हणजे ते तिकडे घर आहे त्या साईडला, आणि समोरच इथे ही खाडी लागते. आणि हे ह्यांचं पूर्ण शेत आहे, जे आता तुम्हाला मी दाखवलं ना, ते पूर्ण त्यांचं शेत आहे. आणि ती समोरच खाडी लागते तिथे. म्हणजे कोकणात जन्मायला नशीब लागतं ना, ते असं. ज्वालामुखी पेटवल्या बाबांनी. ज्वालामुखी बरे आहात ना? बघितलं मगाशी हा. इथे मच्छी भेटते हा इथे. ह्याच्या आतमध्ये. हा कोळंबी आणि शेंगची बिंगची. काय बोलते? मग ती खाडीमधली येत असेल ना मच्छी इथे. आणि तो बैल, तो बैल तो दुसरा. ही बैल आडवी का आली आहे साईडला, त्या बैलाला बघायचं आम्हाला. ही म्हैस आडवी आली मध्ये. ती भारी वाटतं ना. जिओला इथे रेंज आहे. हे बघ म्हणजे काय कडकच एकदम. ते बघ इथे मोठी मोठी माडाची झाड आहेत समोर. आता तू तिकडे गेलास ना, तुला समजणारच नाही की आतमध्ये घरं पण आहे. मीट बाळू मामा. हॅलो बाळू मामा, दोन नजदीक. कसा आहेस? मस्त आहेस ना? वॉर्निंग दिलंय तुझ्या जवळ यायला, सो इकडे. जवळ नाही येऊ शकत. कसं असतं? आता हे पाणी गडूळ झालंय. पाणी असं स्वच्छ असतं पांढरं, तेव्हा त्याच्यात मच्छी दिसते. त्याच्यात दिसणार नाही. प्री वेडिंगसाठी एकदम झकास व्ह्यू आहे. झकास. झकास मध्ये फकास. बाळू मामा ये इथून. इज्जत, तुला इज्जत. बायको परत म्हण. इथे शेती होते, हा पूर्ण मळा. आणि आता तुम्ही बघू शकता वरती सगळ्यांची घरं आहेत, पण ती इथून दिसत नाही आहेत. तुम्हाला असं वाटणारच नाही की त्याच्या आतमध्ये घरं सुद्धा आहेत. सगळी झाडं. म्हणजे या झाडांच्या आतमध्ये घर आहेत. हा अच्छा. तयार केलेली वाट, त्याला बोलतात मळलेली वाट.
मळलेली वाट म्हणजे माणसांनी चालून चालून टोस्टीला लाजरी यायचे. लाजरी दाखव त्यांना. बघ बोट लाव, बंद करणार ती पानं. समजलं. लाजाळूचं झाड आणि ही खाडी. हे नंतर हे पूर्ण तोडतात गणपतीच्या वेळेला आणि इथून खाली विसर्जन करतात गणपतीचं. इथून होडीने पलीकडे जाऊ शकतो, पलीकडे आंबेरी. व्ह्यू बघा, व्ह्यू. गावी आल्यानंतर असं सर्व बघण्यामध्ये दिवस जातो, समजत नाही कधी दिवस संपतो ते. काय भारी व्ह्यू आहे ना, एक नंबर. आता बघत जा. तर ही बाजूने पूर्ण खाडी लागले. ही तारकर्लीची खाडी आहे. तारकर्लीची खाडी ही. हा. ओके. म्हणजे ती तिथून आली आहे ना, हा ती इथून गेली आहे आणि ती पुढे आपण आता नंतर संध्याकाळी जेव्हा आपण काळशाला जाणार ना, हा. ती काळशाला गेल्यावर ती गोडा पाणी झाले आणि आता हे खारं पाणी आहे. हे पाणी जर तू तोंडात घेतो तर तुला खारट लागणार. आणि हा तो समोर बघतो ब्रिज. बाबा इकडनं असा हा खाडीचा रस्ता. तिथून गाड्या जातात, तिथून आपल्याला जायचंय मम्मीच्या मामाकडे. मम्मीच्या मामाकडे त्या ब्रिज वरून जायचंय. मम्मीच्या मामाकडे. ओ भाई साहब ये देखो क्या दिखा. ये काय का फुल आहे बे? आपण असं चालताना मागून असं व्हिडिओ केली असती. फुल कसलं आहे? मलाच नाही. जास्वंद, पांढरं जास्वंद. पांढरं जास्वंद. गणपतीला आपण पण जास्वंद दाखवतो, तेच आहे काय? पण हे पांढरं मध्ये. मग पांढरं दाखवत नाही काय? आपण गाईज कमेंट मध्ये सांगा, पांढरं आपण फुल गणपतीला दाखवतो का? जास्वंदाचं पांढरं फुल आपण गणपतीला दाखवतो का? मजा येते, मजा येते. अजून आपल्याला सड्यावरती पण जायचं. अच्छा, आपल्याला सड्यावरती पण जायचं. आलो की. अच्छा, सड्यावरती करवंद भेटतात. गाईज तुम्हाला करवंद खायला नाही भेटणार, मला भेटणार, पण तुम्हाला मी दाखवीन. इथे काहीतरी हल्लं ग, सडा आला वाटतं. पूर्ण कुठून कुठून आम्ही चालत बघा कुठे पोहोचलोय. ते आपण भात झोडायला येतो. ते बघ हे मध्ये काठी आहे ना, तिथे हे भात काठी, लावतो ओके. आणि तिथे त्याच्यावरती ढोरांना चालवतो अशी गोल गोल. मग त्याचं ते भात हे बघा खाली इथे. पडतं, मग आपण ते झोडतो. इथे ना, हा. हे इथे बांधले तिथे. 360 व्ह्यू घ्या, 360 व्ह्यू घ्या, 360 व्ह्यू. खाडीचा व्ह्यू तर कडक आहे बाई. इथे पोहायला जातात. पोहायला कुठे जातात त्यांनी दाखवते पुढे. पोहायला पण आपली हे बघितल्यानंतर फाटते आपण चारात लांब. हे भात आहे. अच्छा, हा जोडलेला भात आहे. हा जो पाय दिलाय ना मी, हे मऊ मऊ लागते, आतमध्ये जाते. हा जोडलेला भात आहे ॲक्च्युली. ही कसली फुलं? ती मला पण नाही माहिती. अच्छा, माहीत नसलेली फुलं. झुप झुप, हिला ही नाही माहिती. मॅन वर्सेस वाईल्डवाला फील येतो आहे. फक्त आपण किडे मकोडे नाही खायचे बाईशी घाण. आपल्याकडे आंबे बिंबे खायला आहेत, करवंद आहेत, आपण किडे नाही खायचे. तर कोण बैल घेऊन नांगरणी करत नाही, सगळे असे ते मोटारच चालवतो. मातीचं ते हे दिसतंय का, ती भाती दिसते. अच्छा, ओके. ती मध्ये आले ती हा, तिथे जात तिथून पोहायला जायचं. मीन्स तो किनारा टाईपमध्ये असेल ना तिकडे, म्हणजे थोडं थोडं खाली. कारण का इथे पण अंदाजच येत नाही किती खोल असेल ते. बघा ना, म्हणजे खाडीच्या समोर असं घर असेल तर माणूस इथेच राहील. म्हणजे ॲडिट खाडी, घर सोबत भजी आणि पाऊस, माहोल ऑसम क्लायमेट होऊन जायला. बघा हे आपण गणपती बाप्पाला येतो फुल. हे रिअल जास्वंद. त्या ब्रिजच्या इथून आपण इथपर्यंत चालत आलो. निघूया, घरी जाऊया. आणि फोटो निकाल ना. अच्छा, इथे जरा फोटो सेशन करतो. इथे फोटो सेशन माझी बोबडी जास्त वळते ग. थोडं इथे फोटो सेशन करतो. इथं फोटो सेशन करतो. हिचं कडक व्ह्यू. थँक्यू, आवडला आपल्याला. चला एक हफ्ते हिला बनतोय बाय. कडक सेल्फी काढा पटकन. सेल्फी पण ब्लॉगमध्ये. तो व्ह्यू दाखवायचा होता तुम्हाला, पण ह्या माणसाच्या मागे कुत्रे लागले. ह्या माणसाच्या मागे कुत्रे लागले म्हणून ह्याने आपल्याला कुत्र्यासारखं पळवलंय. छोटी छोटी नारळ ही बघा. माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं ग पाणी वाहत ग. हा आहे ना, वाकडा माड होता, म्हणजे असा वाकडा होता, असा अच्छा, वाकडा गेलेला. त्याच्यात आम्ही असे जाऊन चढायचो आणि फोटो काढायचो. म्हणून तो पडला. ह्यांच्या वजनाने तो इकडे जमीन दोस्त झालाय. पडला. तर आता आपल्या या गोप्रोची बॅटरी पूर्ण संपली आहे. म्हणजे ह्याचा काय प्रॉब्लेम आहे मला पण माहीत नाही. इथे परत यायचा प्लॅन चालला आता आमचा, फिरण्यासाठी, फक्त फिरण्यासाठी. बस झोपूया जरा अर्धा तास. इथेच झोपूया. आम्ही यायचो पहिले त्या पेट्यावरती, चटई बिटाई घेऊन. भेळ बनवून इथे खायला यायचात. इथे नाही, खालची तिकडे पेट्यावर. अच्छा, पेटावर पेटा म्हणजे तिथे आजोबा उभे होते, त्याला पेटा बोलतात. अच्छा,
पहिली पैशाने त्याचा हक्क पण काही येईल